बाबासाहेबांचं काम, बाबासाहेबांचं कार्य, मला वाटतं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणतः 2000 म्हणजे वरती 2000 वर्ष जे होतं तिथपर्यंत ज्या गतीनं पोहोचलेलं आहे, कदाचित अलीकडच्या काळात ती गती नाही आहे काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून वाचन संस्कृती वाढवणं, बाबासाहेब समजून घेणं, उमजून घेणं, आपण नेहमी म्हणतो की डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन बाबासाहेब समजून घेऊन वागणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्या भारतीयांची जबाबदारी आहे. आणि म्हणून अधिकाधिक वाचन असेल किंवा अधिकाधिक बाबासाहेबांचं आपण जर पाहिलं की संविधान सभेमध्ये झालेले जे डिबेट्स आहेत तर निश्चित सगळ्यांनी वाचल्या पाहिजे. तरुण मुलांना आपण पालक या भूमिकेतून आवर्जून ते वाचायला किंवा त्याच्यावर घरात चर्चा झाली पाहिजे. अशा पद्धतीचं दर्जेदार लेखन किंवा दर्जेदार चर्चा आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतील. परंतु दुर्दैवानं आपण अलीकडे मोबाईल आणि मोबाईलवरले मेसेज याच्या पलीकडे काही वाचनाचा आपला काही आवाका राहिलेला नाही शिल्लक. त्याच्यामुळे या निमित्तानं आपण जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो, आज सुंदर कार्यक्रम आपल्या या ऑर्गनायझेशन मार्फत आयोजित केलेला आहे जो की समाजोपयोगी आहे. डॉक्टरांनी पण त्याला उदयगिरी लायन्स क्लब असेल, डॉक्टर पठाण असतील आणि अजून एक मला वाटतं लायन्स क्लब डोळ्यासाठी हृदय ब्लड सेंटर आणि ब्लड बँक जे आहे ह्या सगळ्यांच्या समन्वयातून म्हणा किंवा सहयोगातून हा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. निश्चित सगळ्या समाजातील सगळ्या लोकांसाठी, गरजू लोकांसाठी उपयुक्त असेल. अशाच पद्धतीचे समाजोपयोगी काम आपण अशा महामानवांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं साजरे करून खऱ्या अर्थानं मानवतेला अभिवादन करूया असं मला असं वाटतं. बाबासाहेबांच्या आजच्या या स्मृतिदिनानिमित्त पुनश्च एकदा त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय जय.